नमस्कार. आपण आलेलो आहोत हरिभक्त पारायण सदाशिव महाराज गारुडकर यांच्या घरी आणि त्यांच्या सोबत आहे त्यांच्या पत्नी यमुनाताई सदाशिव गारुडकर. तर नमस्कार ताई. नमस्कार महाराज. नमस्कार. तर मी असं ऐकलंय की ताईंची पूर्ण ज्ञानेश्वरी तोंडपाठ आहे. तर ह्या ताईंना लिहिता वाचता बिलकुल येत नाही, तरी त्यांची ज्ञानेश्वरीतल्या ओव्या तोंडपाठ आहे. तर आपण विचारूया ताईंना की तुमची ही ज्ञानेश्वरी किंवा ह्या ओव्या कशा तोंडपाठ झाल्या ताई? मालक रोज ज्ञानेश्वरी वाचित्यात म्हणून त्या आपल्या माझ्या काना पडल्या, म्हणून मग आपल्या त्या पाठ झाल्या. मालकाच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या ऐकून ऐकून पाठ झाल्या. अच्छा. तर मग तुम्ही त्यातल्या आम्हाला काही ओव्या ऐकून दाखवताल का? दाखवू ना. हा, तर किंवा कुठल्या अध्यायातल्या किंवा कुठल्याही तुम्हाला ज्या येतील त्या ओव्या ऐकून दाखवा. ओव्या म्हणून दाखवते मी. ओके. आता हृदया पले चौफाळून आवले वरे बैसू पाऊले श्रीगुरुचे ऐके गावाची आंधळी सर्व इंद्रिये कुडमुळे भरून पुष्पांजळी अर्घे देऊ आनंद उदके दोट वासनाते तन्निष्ठ लावण्या बोटे चंदनाचे प्रेमेच्याने रंगारे निवाळुनी निपुरे लिहू सुकुमारे पद्धतिया घणावले आवडे अविचारे चौकडे घालोनिया जोडी अंघोळ्या आनंद मोद बहुळ सात्विकाचे मुकुळ देह मजले अष्टदळ ठेवूवरी अमहाधूप जाळू नाम ते जेव वाळू सामरशे पोटाळू निरंतर माझी तनु आणि प्राण हे दोन्ही पावा लिहू श्रीगुरुचरण करू भोग मुख्य लिंबोडन पायात आहे या श्रीगुरुचरण चेवा हो पात्र तया दैवा जे सकाळात आवा पाठव बांधो ब्रह्मीचे विसवणे वरी उन्मिकला आहे उजरी जे वाचे ते करी सदा सिंधू रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे. वा वा वा, खूपच छान ताई, खूपच छान.